तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ झालेली आहे त्यांच्या भाषणाची की ज्यांची MPSC 2022 लिपिक पदी आणि सरळ सेवा मधून तलाठी या पदी त्यांची निवड झालेली आहे. राजेश हिसेकर सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. गुड मॉर्निंग टू ऑल. बघा, आता इंट्रोडक्शनमध्ये काही वेळ घालत नाही. इंट्रोडक्शन बरेचदा झालं आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. चालू करण्याआधी जशी तुमची परिस्थिती आहे सर्वांची सेम माझी आहे, होती आणि आताही आहे. म्हणजे सर्वजण मला मिडल क्लास फॅमिलीमधूनच दिसतात. ठीक आहे, जे तुम्ही आत्ता फेस करताय, मेस, रूम, लायब्ररी, परत ॲडजस्टमेंट, त्या गोष्टी मी फेस केलेल्या आहे आणि आताही करतोच आहे. ठीक आहे, सो ते मनात नाही राहू द्यायचं की बाबा ॲडजस्टमेंट चालू आहे, अभ्यास होईल का नाही, ते होतच असते. ठीक, आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आपण. म्हणजे परीक्षेसंदर्भातच बोलेल मी. सगळ्यात पहिलं मला सांगा, इथं कंबाईन करणारे कोण कोण आहेत? सरळ सेवा, ठीक आहे, कोणतीही परीक्षा असू द्या. ठीक आहे, सर्व परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो सर्वात पहिला सिलेबस. तुम्ही परीक्षेची तयारी चालू करताना सर्वात पहिल्यांदा सिलेबस तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे. ठीक आहे, मग जिथं तुम्ही अभ्यास करता तुमचं जे काही कंपार्टमेंट असेल त्यामध्ये तुमचा सिलेबस लावलेला पाहिजे. ठीक आहे, सिलेबस लावलेला जो पाहिजे तो तुमचा पाठ असलेला पाहिजे. सिलेबसमधला एक शब्द, सिलेबसमध्ये काय दिलं, सिलेबसमध्ये जर आपण कंबाईनचा सिलेबस पाहिला, ठीक आहे, आणि जो अर्थशास्त्र आहे त्यामध्ये आपण काय करतो, इकॉनॉमिक्स करू राहिलो. इकॉनॉमिक्समध्ये काय करू राहिलो ना, इकॉनॉमिक्सचे मार्केटमध्ये अवेलेबल नंबर ऑफ बुक्स आहेत. ठीक आहे, भस्के सरांचं आहे, परत पाटील सरांच्या नोट्स आहेत, किंवा आपले देसले सरांचं बुक आहे, कोळंबे सरांचं बुक आहे. पण इकॉनॉमिक्समध्ये काय वाचायचं? तुम्ही जी परीक्षा फोकस करताय, तुम्ही कंबाईन फोकस करतायत, तर मग तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये कंबाईनच्या हिशोबाने वाचायचं आहे. मग कंबाईनच्या हिशोबाने वाचायचं आहे आपल्याला, तर ते नेमकं सापडेल कुठं, की कंबाईनसाठी काय काय आहे ते सापडेल कुठं? ठीक आहे, तर मग ते सापडते आपल्याला सिलेबसमध्ये. आणि सिलेबसमध्ये MPSC तुम्हाला काय करते, MPSCला कॉम्पिटिशन वाढवायचं आहे, कमी करायचं नाही. म्हणून MPSC काय करते, एका शब्दात सिलेबस मांडते. म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमीचा जर सिलेबस बघितला, ठीक आहे, 15 प्रश्न येतात. MPSCनं 15 शब्द दिलेले आहेत फक्त सिलेबसमध्ये. ठीक आहे, सार्वजनिक वित्त, अर्थनीती. मग तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की सार्वजनिक वित्त म्हणजे नेमकं काय, सार्वजनिक वित्तामध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड होतात. अर्थसंकल्प आलं, मग सार्वजनिक वित्त म्हणजे अर्थसंकल्पच का फक्त नाही, त्यामध्ये टॅक्स सिस्टम आलं. ठीक आहे, मग टॅक्समध्ये टॅक्स, नॉन टॅक्स आलं. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी येतात त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला ते सिलेबसचे एक शब्द चिरफाड करायचा आहे की ह्या शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे, त्यानंतर दुसरा बेरोजगारी. मग बेरोजगारी म्हणजे तुम्ही बेरोजगारीचे प्रकारच पाठ करसाल का? नाही. बेरोजगारीचे कारणे, भारतात जी बेरोजगारी होत आहे त्याचे रिझन काय आहेत, परत त्याच्यावरचे उपाय. ठीक आहे, गव्हर्नमेंटनं आत्तापर्यंत केलेले प्रयत्न, सध्या रिसेंटमध्ये काय ॲक्शन घेतलेले आहेत त्या गोष्टी. ठीक आहे, आणि बरेच हे त्यात जे सिलेबसमध्ये दिलेले आहेत हे सर्व एकमेकाला लिंक करता आलं पाहिजे तुम्हाला. ही दुसरी गोष्ट. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिला आपल्या स्पर्धा परीक्षा स्टार्ट करताना सर्वात पहिली गोष्ट असते आपली सिलेबस. ठीक आहे, म्हणून आता लोक ज्यांनी सिलेबस काढला नसेल, उद्या सिलेबस काढायचा, सिलेबस 2-4 वेळा वाचायचा, समजून घ्यायचा सिलेबस. ठीक आहे, आणि सिलेबस आपल्या कंपार्टमेंटमध्ये लावून द्यायचा. सिलेबस 100% समजेल पहिल्या रीडिंगमध्ये, दुसऱ्या रीडिंगमध्ये हे शक्य नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण सिलेबस समजायलाच 4-5 महिने लागतील. ठीक आहे, परंतु तुमचे वाचलेले पाहिजे, सिलेबसमधले शब्द तुमचे ओळखीचे पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक प्रश्न आला होता आत्ता की बाबा 2020च्या कंबाईनला की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कधी चालू केलं, किंवा त्याच्या आधी RKVY, राष्ट्रीय कृषी विकास योजना कधी चालू केली. आता मुलं विचार काय करते की हा प्रश्न करंट अफेअरचा आहे, पण तो प्रश्न करंट अफेअरचा आहेच नाही, तो प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे ना, मग इकॉनॉमिक्सच्या कोणत्या सेक्शनमध्ये, तर इकॉनॉमिक्सच्या ॲग्रिकल्चर सेक्शनमध्ये. हा एक पॉईंट झाला त्याचा. किंवा RKVY, राष्ट्रीय कृषी विकास योजना, तुम्ही इकॉनॉमिक्सच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये टाकू शकता, नियोजनच्या, प्लॅनिंगच्या. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने करायचा. प्रत्येक प्रश्न जो परीक्षेत आलेला असते तर ते प्रश्न पाहायचा आधी, आणि त्याला आपल्याला कोणत्या सेक्शनमध्ये बसवता येते त्या सेक्शनमध्ये नेऊन बसवायचं, आणि त्या हिशोबानं पुढची दिशा ठरवायची. म्हणजे 2020ला RKVY वर प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय कृषी विकास योजना. त्यानंतर मला वाटते नॅशनल फूड NOFN असं काहीतरी ऑइल संदर्भातलं मिशन विचारलं 2020मध्ये, आपलं 23च्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, सो हे समजलं पाहिजे आपल्याला. असं नाही पकडायचं की करंटचा प्रश्न दिसतंय मग करंटमध्ये नाही. आपण करंटचे प्रश्न सर्वात जास्त निग्लेक्ट करतो परीक्षेचा अभ्यास करता. आता ते बोलेल मी समोर कसं करायचं ते. सो सांगण्याचा उद्देश काय हा, तर सगळ्यात पहिले सिलेबस आणि त्या हिशोबाने अभ्यास. नंतर दुसरी गोष्ट आहे बुक लिस्ट. अभ्यास आपण 2024मध्ये करतो, 2015चं आपण इकॉनॉमिक्सचं पुस्तक वापरतो. बरेच जण आहेत असे, अभ्यास 2024मध्ये चालू आहे, 2018चं पुस्तक वापरून राहिलो.
असं कसं जमणार आहे? प्रत्येक वर्षी सिलेबसमध्ये नवीन गोष्टी ॲड होत असतात. प्रत्येक गोष्टी वर्षी पेपर सेटर बदलत असते. ठीक आहे, पेपर सेटर 1-2 वर्षात बदलत राहतात. ठीक आहे, मग त्या पेपर सेटरचा माइंड बदलते, ते प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने टाकतात. मग आपलं एक काम आहे की बाबा आपण अपडेटेड बुक वापरणं. मग अपडेटेड तुम्ही म्हणाल की दरवर्षी घ्यायची का? नाही. ठीक आहे, 2024मध्ये करू ना आपण, 2022चं पुस्तक चालते, 23चं पुस्तक चालते, मी मला 21चंही चालते. पण आपलं दुसरं काम काय आहे की 2022-23 या 2 वर्षात ज्या अपडेट झालेल्या आहे पुस्तकांमध्ये, त्या अपडेट आपण आपल्या बुकमध्ये ॲड करत नाही ना. ठीक आहे, आणि बुकलिस्ट ठरवताना एकदम सोफिस्टिकेटेड बुकलिस्ट ठरवायची. आता इतिहासाचा, आता मी माझा अनुभव सांगतो. मी इथे अभ्यास चालू केला तेव्हा मी सर्वात पहिले इतिहासाचा अभ्यास चालू केला. इतिहासाचा अभ्यासमध्ये मी सर्वात पहिलं आणलं जयसिंगराव पवारचं पुस्तक. ठीक आहे, पुस्तक एकदम स्टोरी टाईप, वाचायला एकदम मजा यायची, वाचणं चालू केलं. नंतर दुसरं पुस्तक, त्याच्यात मग एकदा मजा संपला त्या पुस्तकाचा. मग म्हटलं यार मार्क किती यायचे इतिहासमध्ये तेव्हा? 2 मार्क 3 मार्क. म्हटलं मार्क येऊन नाही राहिले. मग असंच कोणातरी ऐकलं होतं की बाबा जयसिंगराव पवारचं पुस्तक चांगलं आहे, जयसिंगराव पवार आणलं. ते पुस्तक मी 7-8 वेळा वाचलं. एवढं पुस्तक आहे, लक्ष्मीकांतच्या पॉलिटिकल सायन्सपेक्षा मोठं पुस्तक आहे ते. तरी मार्क्स काही माझे 4-5च्या वर जायचे नाही. मी 12 प्रश्न सोडवायचो, 5 बरोबर यायचे, 7 चुकायचे, मायनसमध्ये 3-4 मार्कवर यायचो. मग करायचं काय? नंतर म्हटलं आणखी एक पुस्तक वाचू आपण. मग गाठारचं पुस्तक आणलं. गाठारचं पुस्तक वाचणं चालू केलं. गाठारचं पुस्तक हे बऱ्यापैकी मोठं आहे. ठीक आहे, मग ते वाचणं चालू केलं. त्यातून मार्क्स वाढले, पण तरी मी 7-8 मार्क क्रॉस नाही केलो. परीक्षेत यायचे 15 मार्क्स. आता करायचं काय? तर माझ्या इथं चुका काय होत होत्या, मी नंबर ऑफ बुक वाचत गेलो, रिव्हिजन एकालाही देणं नाही झाली. ठीक आहे, म्हणून पुस्तक ठरवताना एक बेस बुक ठरवायचं. आता जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ सर किंवा कटारे सर एकच घ्या, कोणतेही. ठीक आहे, आणि त्याला जोड द्यायची आपले हे जे नवीन युनिक अकॅडमीचं समाधान महाजन सरांचं आलेलं आहे नवीन पुस्तक. आता मी तेही घेतलं. ठीक आहे, तर ते एक पुस्तक म्हणजे 2 बुक इतिहासाचे सफिशियंट आहे. हे 2च बुक एवढे वेळ वाचायचे परीक्षेच्या काळावर, पण त्यावर भरोसा पाहिजे. हे जे 2 बुक घेतले आपण, तुमचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे की हे जे पुस्तक वाचतो ना मी, यातून 15पैकी 15 येणार आहेत. ठीक आहे, हा जर विश्वास असला तुम्हाला, भलेही 4-5 प्रश्न बाहेरचे बी आले ना, ते या कॉन्फिडन्सच्या बेसवरच ते बरोबर येतं. ठीक आहे, म्हणून बेसबुक प्रत्येक विषयाचं एक बेसबुक ठरवायचं आणि त्याला कम्प्लिमेंटरी एक दुसरं बुक. बेसबुक जे आहे त्याला परत रिव्हिजन करत राहायचं आणि जे कम्प्लिमेंटरी बुक घेतलं आपण त्याच्यातून यामध्ये ॲडिशन करत जायची. ठीक आहे, लक्षात आलं? बुकलिस्ट ठरवताना काय करायचं? सोफिस्टिकेटेड बुकलिस्ट. सोफिस्टिकेटेड वापरतो मी शब्द, म्हणजे प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक. ठीक आहे, मग आता ते कोणतं ठरवायचं? टेलिग्रामवर बऱ्याच जागेवर अवेलेबल आहे, नाही तर सरांना तुम्ही सुद्धा विचारू शकता. ठीक आहे, ही झाली दुसरी गोष्ट तुमची सिलेबसची. तिसरी गोष्ट, मुलांची सर्वात मोठी चूक जी मला आत्तापर्यंत आढळते आणि जी मी पहिल्या 2-3 वर्षात केलेली आहे. किती जणांजवळ जे पेपर झालेले आहेत आपल्या आत्तापर्यंत त्याच्या कॉपीज आहेत? जेवढे पेपर झालेत ना आत्तापर्यंत, जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल तर 2018 पासून 18, 19, 20, 21, 22, 23 6 वर्षाचे 6 पेपर गट ब चे गट क चे तुमच्याकडे अवेलेबल असले पाहिजे. त्याच्यामागे रिझन सांगतो काय. 2018 ते 2018-19 इथं पेपर पॅटर्न वेगळा होता. ठीक आहे, विषय तेच, प्रश्न तेच, प्रश्नांची संख्या तेवढीच, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी. ठीक आहे, म्हणजे 2018-19मध्ये सेम पॅटर्न, नंतर 20मध्ये पॅटर्न बदलला, 21मध्ये परत बदलला आणि 22 आणि 23 ह्या 2 वर्षी परत पॅटर्न बदलला. आता 23चा जर पेपर पाहाल तुम्ही, जे मुलं जुन्या पद्धतीने अभ्यास करतात ना, 23च्या पेपरमध्ये त्याला 40 मार्कही क्रॉस नाही झाले, म्हणून कट ऑफ 19 मार्कावर लागला. कट ऑफ 19 मार्कावर येणं म्हणजे खूपच खतरनाक गोष्ट झाली आहे. ठीक आहे, म्हणून पेपर गरजेचं आहे तुमच्याकडे असणं. मग पेपर आणल्यानंतर काय करायला लागते आपल्याला? सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सिलेबस सांगितला, सिलेबस डिकोड करायचा. सिलेबसमध्ये पाहायचं की आपल्याला किती विषयाला किती प्रश्न येतात. ठीक आहे, मग जे जर तुम्ही पाहाल तर आता नवीन पॅटर्ननुसार पॉलिटिकल सायन्सचे 15 प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आहेत, करंट अफेअरचे 15 प्रश्न आहेत, इतिहासाचे 10 प्रश्न, इतिहासाचे पहिले 15 होते, आता 10 केले. नंतर आपले सायन्सचे 15 प्रश्न आहेत त्यामध्ये. ठीक आहे, आणि हे एक 7 विषयाचे सर्व असे 100 प्रश्न आहेत मिळून. हे पाहिल्यानंतर आपले स्ट्रॉंग पॉईंट ठरवायचे की आपल्याला कोणते विषय आपल्या जवळचे वाटते. ठीक आहे, कोणत्या विषयात आपण जास्त स्कोर करू शकतो. आता मी जर माझ्या बाबतीत बोलत झालं तर पॉलिटिकल सायन्स माझा चांगला टफ सब्जेक्ट आहे. 15 प्रश्न येतात ना, तर मग पॉलिटिकल सायन्सचा एवढा खतरनाक अभ्यास करायचा की 15पैकी 13, 14, 15 या 3 आकड्यापैकी एक आकडा भेटला पाहिजे. ठीक आहे, मी तर मला 15पैकी 15च भेटले पाहिजे, पण 15पैकी चला ठीक आहे एखादं सिली मिस्टेक होऊ शकते, काही प्रॉब्लेम जाते, तर ते 2 चुका आपण माफ करू शकतो. 7 खून माफ पिक्चर आहे, हे 2 चुका होऊ शकते माफ. ठीक आहे, आता हे जरा सांगितलं तुम्हाला, पहिला स्ट्रॉंग सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स, हा तर सर्वांचा स्ट्रॉंग आहे, सर्वांना समजते. ठीक आहे,
दुसरा स्ट्रॉंग सब्जेक्ट तुमचा तुम्ही निवडा. कोणाचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असते, ठीक आहे, त्यांच्यासाठी तर सध्या सुगीचा काळ चालू आहे, कारण की 20 प्रश्न मॅथचे उराले पेपरमध्ये. 20 प्रश्न म्हणजे तुमचं 20% वेटेज मॅथला दिलं आहे, ठीक आहे. म्हणजे 20% आपलं मॅथचे प्रश्न आणि 15 प्रश्न पॉलिटिकल सायन्सचे. 35% प्रश्न तुमचे 2 विषयावर आहेत. 35 प्रश्न ज्याचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ते 35 पैकी तुम्ही 30 प्रश्न बरोबर आणू शकता, ठीक आहे. 5-1 चुकू शकतात किंवा सोडून होऊ नाही शकत, ठीक आहे. म्हणजे असे आपले ग्रुप करा सब्जेक्टचे. 3-4 सब्जेक्ट स्ट्रॉंग पॉईंटमध्ये टाकायचे, 3-1 सब्जेक्ट वीक पॉईंटमध्ये टाकायचे. म्हणजे स्ट्रॉंग पॉईंटमध्ये टाकले आपण सब्जेक्ट, तिथं तुम्ही कमीत कमी 70 to 80% मार्क्स कव्हर केले पाहिजे, ठीक आहे. जर मी सांगितलं तुम्हाला माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणकोणते होते, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, मॅथ, रिजनिंग आणि इकॉनॉमिक्स, ठीक आहे. ह्या 4 विषयाचे 60 प्रश्न येतात पेपरमध्ये. ह्या 60 पैकी माझे 50 प्रश्न कसेही बरोबर येतात, ठीक आहे. इथं 50 प्रश्न यायलाच पाहिजेत बरोबर तुमचे. मग स्ट्रॉंग आहेत म्हणजे तुम्ही स्कोर केला पाहिजे तिथं. आता राहिला वीक सब्जेक्ट. वीक सब्जेक्टमध्ये सायन्स, कारण की बऱ्यापैकी मुलं आपण आर्ट बॅकग्राऊंडचे असतात, त्यांचं सायन्स नसल्यातच जमा आहे, ठीक आहे. म्हणजे 4-5 मार्क येतील. मग त्या सायन्ससाठी एकच पुस्तक घ्यायचं, कोणतंही बेस्ट पुस्तक. भस्के सरांचं एक पुस्तक, बस खतम. याच्या व्यतिरिक्त काहीच वाचू नका. भस्के सरांचं पुस्तक म्हणजे तुमचं आत्तापर्यंत जेवढं स्टेट बोर्ड आहेत 5वी पासूनचे आत्तापर्यंतचे नवीन जुने सगळे, ते सगळ्या याचा सार म्हणजे भस्के सरचं पुस्तक, ठीक आहे. ते एक पुस्तक. आता सायन्स हा वीक सब्जेक्ट असतो सर्वांचा, तर तिथं काय करायचं, आपल्याला 50% स्कोर झाला पाहिजे. फक्त 15 प्रश्न आहे ना, 8 प्रश्न बरोबर आले, संपलं, ठीक आहे. किंवा 7 जरी आले तरी भरपूर झाले, ठीक आहे. म्हणजे आता मी 40 प्रश्न, आपले 60 प्रश्न आधी सांगितले. आता हे जे 40 प्रश्न आले बाकी वीक सब्जेक्टमधले, इथं तुमचा स्कोर 20 जरी मार्क आला तरीही चालते, ठीक आहे. 50 + 20 70 मार्क होतात. 30चे 728 वगैरे काहीतरी मायनस होतील. म्हणजे तुम्ही काही केलं तरी 60च्या जवळपास राहता. आणि आपल्याला पास व्हायला लागते किती मार्क, 55+, मॅक्स टू मॅक्स. 2022मध्ये फक्त कट ऑफ हाय गेले होते कारण की जागा कमी होत्या, ठीक आहे. आणि त्यावर्षी पेपरही सोपा होता. मला स्वतः त्या पेपरमध्ये 72 मार्क होते मायनस करून. माझा एक मित्र होता त्याला 73 मार्क होते, ठीक आहे. तेव्हा पेपर सोपा होता. आपल्याला पास होण्यासाठी यावर्षी किती कट ऑफ लागला PSIचा, काहीतरी 52 मार्क लागला, काहीतरी 52-53. तर आपण 55 मार्क क्रॉस केले पाहिजे, 60ला टच केलं पाहिजे, ठीक आहे. या हिशोबाने तुमचे स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट ओळखा. ही झाली दुसरी गोष्ट आपली बुक लिस्टची आणि स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंटची. तिसरी गोष्ट आहे ते तुमचं पेपर डिकोडिंग. आणि ही गोष्ट तुम्हाला मला नाही वाटत कुठं भेटेल, ठीक आहे. पेपर डिकोडिंग म्हणजे काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की पेपर डिकोडिंग करणं म्हणजे त्या पेपरमध्ये आलेले 15 प्रश्न पाहणं, त्या प्रश्नाच्या साईडला माहिती लिहिणं, याला पेपर डिकोडिंग नाही म्हणत. प्रश्न आला ना, एखादा प्रश्न आला तर असा प्रश्न, या पॅटर्नचा प्रश्न आधी कधी आला, तेव्हा उत्तर कसं दिलं होतं. आता जर पॅटर्न, प्रश्नांचे पॅटर्न आहेत बघा, सेट पॅटर्न आहेत प्रश्नांचे. 2018मध्ये एक प्रश्न आला होता की बाबा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये कोणाकोणाची सहभाग होता, ठीक आहे. अ ब क ड 4 ऑप्शन, खाली अ ब क ब क ड क ड अ असे 4 ऑप्शन, ठीक आहे. आता मला सांगा, प्रत्येक ऑप्शनमध्ये 3-3 नावं, 4-3-12 नावं, शक्य आहे का सर्वांना पाठवणं. मग त्या पेपर सेटरनं प्रश्न टाकला, त्याचा उद्देश काय होता. पेपर सेटरचा उद्देश एकच आहे की तुम्ही जुने प्रश्न पाहिले का, ठीक आहे. असा जर प्रश्न आला तर तेव्हा प्रश्नाचं उत्तर काय दिलं होतं. आता पेपर सेटर काय करते, 12 नावं आहेत ना आपले, तर सरळ सरळ काय करते, 3 ऑप्शनमध्ये सरळ सरळ त्या पुस्तकातले नाव टाकून देते. 4थ्या ऑप्शनमध्ये ते त्याचा विचार करते, दिमाग लावते आणि 2-3 नावं दुसरे टाकते. मग आपण निवडताना प्रश्न तर चुकणार आहे, कन्फर्म आहे. 12 नावं कोणाचेच पाठ नसणार आहेत आणि शक्यही नाही ते होणं. ते कोणतेही नाव विचारतात, ठीक आहे. पाठ होणं तर शक्य नाही आहे, प्रश्न तर अटेम्प्ट करायचाच आहे, मॅक्झिमम अटेम्प्ट पाहिजेत आपल्याला. तर काय करायचं, असा प्रश्न याच्या आधी आला का, ठीक आहे आला होता. मग तेव्हा उत्तर काय दिलं होतं, तेव्हा उत्तर अबक दिलं होतं. मग मी आताही अबकच लिहिणार, प्रश्न चुकला माझाच चालते, ठीक आहे. जर तुम्ही असे पाहिले ना, प्रत्येक परीक्षेत तुम्हाला 5 ते 6 प्रश्न असे सापडतात ज्याचं उत्तर MPSCची तयारी करणारा कोणालाच माहीत नसते, ठीक आहे. मग ते उत्तर निघते पॅटर्नवरून, ठीक आहे. मग तुम्ही हे जे 6 प्रश्न आहेत हे जर अटेम्प्ट केले, ठीक आहे, 6 पैकी चुकू द्या ना 3 प्रश्न, 3 बरोबरीवर आले, 3 चुकले तर चालले किती, 75 चालले, 0.75. 1.25 तुम्ही काय राहू, आपलं 2.75 काय राहलं तुम्ही प्लसमध्ये राहू राहिले, ठीक आहे. 2.25 0.75 गेलं तरी 2.25 म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षेत जवळपास 50-60 हजार लेकरं मागं पाडले. 60,000 कमी सांगितले मी, जास्त, ठीक आहे. सो पेपर पॅटर्न ओळखायचे आपल्याला, ठीक आहे. मी तुम्हाला हा एक पॅटर्न सांगितला. दुसरा एक पॅटर्न आणखी सांगतो. 2019च्या ग्रुप Cला एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये होतं वाटते, भारतामध्ये सर्वात प्रथम सार्वत्रिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण चालू करणारं पहिलं संस्थान कोणतं. आता मला एक गोष्ट सांगा, पहिलं म्हणजे किती हो, 1. पहिला किती आहे, 1.
मॅक्स टू मॅक्स वर्स्ट केसमध्ये 2 असतील पहिले, पण मॅक्स टू मॅक्स किती राहणार आहे पहिल्या केसमध्ये? पहिला 1 प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे मला. ऑप्शन पाहिले ना तर 3 ऑप्शनमध्ये बडोदा व राजस्थान, रणथंबोर असे काहीतरी 2-2-2-2चे ऑप्शन होते. ठीक आहे. पहिल्या याच्यात पर्यायामध्ये 2 संस्थानं, दुसऱ्या पर्यायामध्ये 2 संस्थानं, चौथ्या पर्यायामध्ये 2 संस्थानं आणि तिसऱ्यामध्ये फक्त एकच दिलं होतं. आता माहीत नाही आहे काही, वाचलेलं नाही कधी, अटेम्प्ट करायचं आहे, मग हे तिसरं मारा ना, कारण की वर आधी सांगितलेलं आहे पहिलं कोणतं, पहिलं एकच असणार आहे. सेम पॅटर्नचा प्रश्न 2021 मध्ये आला. पृथ्वीवर येणारे पहिले जीव कोणते? पहिले किती? 1. त्यातनी बी 2 ऑप्शनमध्ये काय दिलं होतं? अ व ब व क, आणि खालच्या 2 ऑप्शनमध्ये फक्त क फक्त ड. मग आता तुमचं काम काय होतं? पहिले 2 ऑप्शन काढून टाकायचे, राहिले 2. ठीक आहे. सेम असंच होत आहे. तुम्ही जर पेपर पाहाचाल आता आणि हे पेपर लिंक होतात, म्हणजे तुम्ही जर 2021चे प्रश्न पाहिले तुम्हाला 2022 सोबत लिंकिंग सापडते, 2022चे पाहिले तर 23 मध्ये लिंकिंग सापडते, आणि जर 6 वर्षाचे केले तर 2024 मध्ये लिंकिंग सापडते. सर्व मुलांना पेपरमध्ये 60च प्रश्न ओळखीचे असतात, 60-70 मॅक्स टू मॅक्स. वरचे 30 प्रश्न कोणाचे ओळखीचे नसतात. पण मग मार्क स्कोर वाढू का राहिले? स्कोर वाढण्यामागे हे कारण आहेत. मुलांनी आता आमचा जे ग्रुप होता आहे, आता माझे इथे काही मित्र आहेत आणि माझं टेलिग्रामवर स्वतः टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यानं माझे पुण्याचेही मुलं ओळखीचे आहेत. ठीक आहे. तर आमचा जे ग्रुप आहे ना, हे सर्व असे लॉजिकल कामं केलेले आहेत आम्ही. ठीक आहे. पेपर पॅटर्न आम्ही समजून घेतलेला आहे, पेपरची भाषा समजून घेतलेली आहे आम्ही. पेपर प्रत्येकांजवळ हे असे जेवढे झालेले पेपर आहेत ना त्याच्या कॉपीज आहेत. एका प्रश्नावर काम केलेलं आहे. प्रश्नातले शब्द, आता काही प्रश्न असे येतात की बाबा हे एक परमहंस सभा आहे, तर परमहंस सभेचा उद्देश कोणते होते आणि परमहंस सभेचा मुख्य उद्देश कोणता, हे 2 वेगळे प्रश्न आहेत. जेव्हा परमहंस सभेचे उद्देश कोणते, तर तेव्हा जे उत्तर येईल आपलं ते मल्टी स्टेटमेंट येते, अ ब क ब क ड. पण मुख्य उद्देश जेव्हा म्हणता तुम्ही तेव्हा सिंगल स्टेटमेंट उत्तर येते. ठीक आहे. सो हे मी कशाला सांगते, हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे. आता MPSC ना आत्तापर्यंत मुख्य उद्देश जेव्हा विचारला तेव्हा सिंगल आन्सर दिला आहे. भले मग त्या 4 ऑप्शनमध्ये उद्देश असू द्या ना त्या याचा परमहंस सभेचा, पण ते उत्तर दिलेलं नाही. आणि MPSC ना 100 ऑब्जेक्शन टाकूनही उत्तर बदललेलं नाही. 2021 मध्येच प्रश्न आहे हा, परमहंस सभेचा उद्देश मुख्य उद्देश कोणता. ठीक आहे. सोबत अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचंच नाही की मला मराठीतूनच अभ्यास करायचा आहे. पेपरचे इंग्लिशमधले शब्द वाचायचे. ठीक आहे. इंग्लिशमधले शब्द वाचायचे, कारण की सायन्सच्या बाबतीत बोलेल मी ह्या संदर्भात. आता जर तुम्हाला म्हटलं की बाबा उघडे बीज असणारे झाडं कोणते, ते आहे ना काहीतरी अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म म्हणतो आपण, मराठीमध्ये त्याला अनावृत्त बीजपत्री, आवृत्ती बीजपत्री. MPSC एवढी हुशार झाली आता. MPSC काय करते माहिती आहे का, तुम्हाला हे अनावृत्त बीजपत्री आवृत्त बीजपत्री नाही लिहून देत, ते मराठीत लिहिते अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म. आता काय होईल? वाचलं ना तुम्ही एवढं दिमाग लावून पाठ केलं त्याला, एवढे भारी भारी शब्द. ठीक आहे. पण पेपरमध्ये तुम्हाला माहीत असूनही उत्तर नाही निवडतायत का? कारण की आपले इंग्लिशमधले शब्द पाठच नाही आहे. ठीक आहे. म्हणून सायन्सचा अभ्यास करताना काही इंग्लिशचे शब्द पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. मार्क न येण्यामागे हेच कारण आहे. ठीक आहे. परत काही गोष्टी आता सायन्समध्ये अशा आहेत, आयोग कंटिन्यूस विचारते. सर्वांना माहीत आहे की पोलिओची लस सालकॅन साबीन, सर्वांना हे माहीत आहे. त्यातली एक तोंडावाटी दिली जाते, एक लस दिली जाते. पण पेपरमध्ये गेल्यावर ना कोणती तोंडावाटे आणि कोणती इंजेक्टेबल, इथं कन्फ्युजन होते. एक थोडंसं डिस्टर्ब कर. तुम्ही क्वेश्चन बघितला असेल की आपण जेव्हा शिकतो भूगोलमध्ये गरम पाण्याचे झरे, हां, तर आपण लक्षात ठेवलं गरम पाण्याचे झरे, हां, सांगदेव, उपनदेव, नाझरदेव, जळगाव. हां, आयोगावर प्रश्न काय टाकला 2018 की कशाला, की गरम पाण्याच्या झऱ्यांना भौगोलिक भाषेत काय म्हणतात, तर स्पॉट. तो विचार करा आयोग किती डेंजर आहे. सो सांगण्याचा उद्देश काय, जिथं जिथं तुम्हाला कन्फ्युजन आहेत ना, आता मी हा जो प्रश्न सांगितला मी तुम्हाला साल्क साबीनचा, मी पाहिला हा प्रश्न 2021 मध्ये पूर्व परीक्षेत. मी याच्यावरून प्रेडिक्ट केलं MPSC काय करू आली, जे 2 गोष्टी सर्वांना माहीत आहेत आणि जिथं कन्फ्युजन होऊ शकते त्या 2 गोष्टी MPSC काय करते, पेपरमध्ये विचारते. प्रेडिक्ट केलं, अशा 10 ते 15 गोष्टी काढल्या फक्त सायन्समधल्या. दुसरी गोष्ट काढली होती मी जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म, 2021-22च्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आहे की उघडे बीज असणारे कोणते, जिम्नोस्पर्म की जिम्नोस्पर्म. ठीक आहे. उघडे बीज असणारे. नंतर आणखी मग तुम्ही असे फ्लॉज शोधा की MPSCनं आधी कसा प्रश्न विचारला, आता काय येऊ शकते. पुस्तकं वाचणं म्हणजे MPSC करणं आहे नाही. ठीक आहे. पुस्तकं वाचणारे भरपूर, माझ्या जवळ स्वतः एक असं कपाट भरते पुस्तकानं. ठीक आहे. पण नंतर लक्षात आलं, कारण की सुरुवातीचे 3-4 वर्ष गेलेत ना ह्याच्यातच गेले. पुस्तक चांगलं वाटलं कोण सांगितलं आणलं, चांगलं वाटलं कोण सांगितलं आणलं. आपल्याला तज्ञ नाही बनायचं, आपल्याला फक्त रिझल्ट काढायचा आणि मोकळं व्हायचं. ठीक आहे. मग त्यासाठी पेपर पाहणं लय महत्त्वाचे. ठीक आहे. मग आता पेपर पॅटर्न डिकोडिंग म्हटलं मी तुम्हाला. पेपर डिकोडिंगमध्ये मी काय म्हटलं, प्रश्न कसा विचारला हे पहिले शोधायचं.
ठीक आहे. नंतर या आधी प्रश्न कसा असा प्रश्न आला होता का, ठीक आहे. मग आला असेल तर उत्तर कशा पद्धतीने दिलं, ऑप्शन कशा पद्धतीने सेट केले, पेपर सेटरचा माइंडसेट काय, पॉझिटिव्ह माइंडसेट आहे का निगेटिव्ह माइंडसेट आहे, हे सुद्धा महत्त्वाचं असते बरं का. आता काही प्रश्न विचारतात बघा, एक प्रश्न होता 2021 की राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेनुसार भारतामध्ये बालकांवर होणाऱ्या गुन्हेगारांसंदर्भात एक रिपोर्ट पब्लिश केला त्या संस्थेनं, त्याच्या संदर्भात पुढील विधाने तपासा. 5 विधान होते त्यात आणि त्याच्या खाली अ ब क ब क ड वरीलपैकी सर्व यापैकी नाही असे काहीतरी ऑप्शन होते. आता प्रश्न हा जो आहे तर हा प्रश्न होता इन्फॉर्मेटिव्ह सेन्सचा. तुमचे सेन्स डेव्हलप करायचे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह सेन्स आहे, ठीक आहे. तर आता असे प्रश्न मी पेपरमध्ये वाचत बी नाही खरं सांगायचं म्हणजे, कारण की 5 स्टेटमेंट वाचायला तुम्हाला किती वेळ लागू राहिला, कमीत कमी 1 मिनिट. हार्ड वाचणं, स्पीडनं वाचणं असेल तर तुम्ही 30 सेकंदात वाचाल. मग त्याच्यावर तुम्ही विचार करसाल, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, आणि ओढून ताडून एक स्टेटमेंट त्यातलं चूक ठरवता. ठीक आहे, नाही हे नसूच शकते, ते वाटतच नाही आपल्याला बरोबर आहे एक स्टेटमेंट त्यातलं कोणतं तरी, आणि आपण काय करतो ते स्टेटमेंट वगळतून उत्तर मारून येतो. तुम्हाला माहीत आहे का होतं का ते स्टेटमेंट 100% चुकीचं आहे म्हणून, नव्हतं माहीत. मग ह्या लोकांनी जे प्रश्न टाकला, हे प्रश्न तुमचं नॉलेज चेक करायचा टाकला नाही आहे, तो हिंड्रन्स होता की तुम्हाला तुमचे 2 मिनटं कसे खर्च करायचे. ठीक आहे, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रश्न फक्त वर पाहतो काय विचारलं, अहवाल आहे ना, मी वाचलेला आहे का, नाही वाचलेला, मग हे वाचून काही फायदा आहे खालचा नाही, मी डायरेक्ट वरीलपैकी सर्व उत्तर लिहून येतो. चुकलात चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. चुकलात किती जातील माझे 0.25, पण तो प्रश्न इन्फॉर्मेटिव्ह सेन्सचा आहे. त्या पेपर सेटरचा माइंडसेटच तो आहे की बाबा याला माहीत असलं पाहिजे की हा जो अहवाल आहे हा अहवाल पब्लिश झाला होता. ठीक आहे, लिहून या, काही प्रॉब्लेम नाही. युनेस्कोचा तसाच एक अहवाल आला होता, 2021ला प्रश्न आहे. मुख्य परीक्षेत असे बरेच प्रश्न सापडतात तुम्हाला अहवालावर. जर तुम्ही वाचलेला असला तर ठीक आहे, वाचलेला नसेल तर मग ते 5 स्टेटमेंट वाचण्यात वेळ का खर्च करायचा ना. ठीक आहे, पॉईंट समजला काय की असे जेव्हा प्रश्न असतात ना तेव्हा जास्त डोकं नाही लावायचं, वरीलपैकी सर्व लिहून याचं उत्तर. चुकला तर सर्व महाराष्ट्रातच चुकणार आहे. जे पास होणारे लेकरं आहेत हे लेकरं मुलं असा दुसरा प्रश्न नाही, दुसरा ऑप्शन नाही निवडत, सर्व वरीलपैकी सर्व निवडतात. मग आपणही तेच करायचं. ठीक आहे, समजली गोष्ट. मग प्रश्नात सेन्स डेव्हलप करा तुम्ही. पॉझिटिव्ह सेन्स काय आहे प्रश्नांचा, निगेटिव्ह सेन्स काय आहे. आता जर तुम्ही पाहाल तर पॉलिटिकल सायन्समध्ये निगेटिव्ह सेन्सचे प्रश्न जास्त सापडतात आपल्याला. पॉलिटिकल सायन्सचा 4 स्टेटमेंटच्या प्रश्नात 4 स्टेटमेंट चुकूच शकतात. तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं ना, पॉलिटिकल सायन्सचे असे 4 स्टेटमेंट दिले अबक बकड, यापैकी नाही उत्तर पॉलिटिकल सायन्समध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू इकॉनॉमिक्स, ॲज कम्पेअर टू आपला करंट अफेअर. करंट अफेअरमध्ये यापैकी नाही उत्तर खूप कमी असतात. तुम्ही पहा, यापैकी नाही उत्तर म्हणजे जर ऑप्शनमध्ये करंट अफेअरच्या यापैकी नाही दिसलं ना तर तुमचा एक ऑप्शन तसाच कटला, राहिले 3 पैकीच निवडा लागतो तुम्हाला. ठीक आहे, जर समजा असा एक प्रश्न विचारला की बाबा खालीपैकी कोणत्या महिलेची सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाली म्हणून विचारला. खाली 3 ऑप्शन. पेपर सेटर काय करते, माधवीपुरी बुच आणखी 2 नावं टाकून देते आणि यापैकी नाही टाकते. नियुक्ती झाली तिची, लोकांना माहीत झालं पाहिजे म्हणून पेपर सेटरनं प्रश्न टाकलेला आहे. मग यापैकी नाही उत्तर निवडायची गरजच नाही आहे ना, हे तर गेला, राहिले 3 ऑप्शन. 3 ऑप्शनमध्येही निवड तुम्हाला माहीतच नाही समजा की बाबा हे 3 पैकी कोणता हे मला माहीत नाही, पण वर्षभर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या कधी ना कधी ते नाव कानावर पडते, माधवीपुरी बुच. मग या 3 पैकी जे जास्त ओळखीचं नाव आहे ना माझं, मी ते उत्तर लिहितो. ठीक आहे, मी ते उत्तर लिहून येतो. चुकलं तर चालते, जास्तीत जास्त चान्स असतात बरोबर यायचे. ठीक आहे, हे समजली. दुसरी गोष्ट, पेपरचा पॅटर्न चेक करायचा, प्रश्नांचा पॅटर्न चेक करायचा आणि त्याला डिकोड करायचं. प्रश्नांमधले कीवर्ड्स लक्षात घ्यायचे, फक्त आहे का, आणि आहे का. इव्हन त्या जर इंग्लिशमध्ये जर गेले तुम्ही तर इज, आर याच्यावर सुद्धा उत्तर निघतात. जर प्रश्न असा असेल विच ऑफ द फॉलोइंग इज म्हटलं की खालचं उत्तर एकच राहणार आहे कोणतं तरी. जर विच ऑफ द फॉलोइंग आर जर असेल तर खालचं उत्तर 1 पेक्षा जास्त राहणार आहे. आणि जर विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर जर असेल, प्रश्नात पहा तुम्ही, इज ऑब्लिक आरही देतात, फक्त इजही देतात, फक्त आरही देतात. इज ऑब्लिक आर जर असेल तर उत्तर सिंग्युलर बी असू शकते, प्लुरल बी असू शकते. समजलं. हा झाला पेपर पॅटर्न डिकोड करणं. दुसरी गोष्ट, पेपर पॅटर्न डिकोड करताना काय करायचं, हे झालं प्रश्नांचं स्वरूप ओळखणं. आता नंबर ऑफ टाईपचे प्रश्न आहेत. आता एवढे प्रश्न सांगायला माझ्याकडे म्हणजे आपल्याला वेळही कमी पडेल. फक्त मी तुम्हाला एक मोठ्या हे गोष्टी सांगितल्या की इन्फॉर्मेटिव्ह सेन्सचा प्रश्न कसा असतो, एखादा अहवाल, एखादी गोष्ट जी माहीत असणं गरजेचं आहे एखाद्या होणाऱ्या अधिकाऱ्याला, तो अहवाल, ती गोष्ट. पॉझिटिव्ह सेन्सचा प्रश्न म्हणजे कोणता प्रश्न, जो बाबा त्या प्रश्नाचं ओळखू येते की पेपर सेटरचा सेन्स कोणता आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजे पेपर सेटर निगेटिव्ह माइंडसेटचा आहे का. ठीक आहे, आणि निगेटिव्ह सेन्सचा प्रश्न म्हणजे काय तर पॉलिटिकल सायन्समध्ये येणारे प्रश्न.
ठीक आहे. मग आता ठरवायचं की कोणत्या सब्जेक्टमध्ये कसे प्रश्न येऊ राहिले. पॉलिटीमध्ये आहे इथं कसे येऊ राहिले, इकॉनॉमिक्स आहे इथं कसे येऊ राहिले. ठीक आहे, ही झाली दुसरी गोष्ट. नंतर आता हे डिकोड केल्यानंतरची तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, पेपरमध्ये वर्क कसं करायचं. व्हॅल्यू ॲडिशन, मी त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणेल. तुम्ही सर्वांनी इतिहासाची पुस्तकं वाचलेले आहेत, सर्वांनी वाचलेलं आहे. पॉलिटिकल सायन्स सर्वांचं मला वाटतं एक 8-10 वेळा वाचून झालेलं असते. इकॉनॉमिक्स 8-10 वेळा वाचून झालेलं असते. हातातले सब्जेक्ट पूर्ण वाचून झालेले असते, मार्क येत नाही. मार्क न येण्यामागं कारण आपण पेपर ओरिएंटेड जातच नाही. ठीक आहे, पेपर ओरिएंटेड जाणं म्हणजे काय. आता सार्वजनिक वित्तावर प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणते हे सरकारचे कर उत्पन्नाचे भाग आहेत, असा एक प्रश्न आला. ठीक आहे, कर उत्पन्नाचे भाग आहेत कोणते आहेत. तर मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कर उत्पन्नाचे विचारले ना तर मग खालचे 4 ऑप्शन पाहायचे. ठीक आहे, अ ब क ड दिलेलं असतात आणि त्याच्या खाली अ ब ब क फक्त ब फक्त ड वरीलपैकी सर्व असं काहीतरी दिलेलं असतं. मग कर उत्पन्नाचे 2 भाग सापडले आपल्याला. ठीक आहे, मग डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स ही 2 गोष्टी सापडल्या आपल्याला. मग आता इथं समोर काय करायचं आपण, टॅक्समध्ये कोणकोणते डायरेक्ट आहेत. ठीक आहे, इनडायरेक्टमध्ये कोणकोणते टॅक्स आहेत. ठीक आहे, इनडायरेक्टमध्ये कोणकोणते टॅक्स आहेत. ठीक आहे, म्हणजे जीएसटी म्हटलं इनडायरेक्ट टॅक्स येते, इन्कम टॅक्स म्हटलं डायरेक्ट टॅक्स येते. मग ह्या गोष्टी लिहून घ्यायच्या. हे झाल्या त्या ऑप्शनवर. आता जे दुसरे ऑप्शन राहिले त्या पर्यायामध्ये त्या प्रश्नामध्ये दिलेले, तर त्या ऑप्शनवरही काम करायचं आपण. त्या ऑप्शनमध्ये जेवढी माहिती सापडते आपल्याला ती लिहून टाकायची. ठीक आहे, म्हणजे असे जर तुम्ही 6 पेपर केलेले असले ना आणि परीक्षेच्या काळात पुस्तकं नसते वाचत, जेव्हा परीक्षा 3 ते 4 दिवसावर राहते ना, तुम्ही जर म्हणसाल नाही मला इकॉनॉमिक्स वाचायचं आहे, देसल्याचं पुस्तक घेतो वाचतो, 3 दिवस एकच पुस्तक पुरते, मग बाकीचे विषयच काय. तुम्हाला करंट अफेअर वाचत असते, तुम्हाला पॉलिटिकल सायन्सही वाचायचं असते. तर परीक्षेचे 3 ते 4 दिवस जे असतात ना, या 4 दिवसात पुस्तकाला हात लावा लागत नाही. पुस्तकाला हात नाही लावायचा. मग लावायचं कशाला, ते जे पेपर सांगितले मी तुम्हाला 6, हे पेपर तुमचे तयार असले पाहिजे. हे पेपर तुमचे डायरेक्ट अनुभव असले पाहिजे. 6 पेपर, प्रत्येक पेपरमध्ये हे जे 100 प्रश्न आहे ना, या 100मधून 400 प्रश्न कव्हर झाले पाहिजे. अशा पद्धतीने त्या पेपरची चिरफाड करून ठेवायची. सरांनी मग तेच सांगितलं की बाबा हा प्रश्न आला ना तर या प्रश्नासंदर्भात आणखी कसा प्रश्न येऊ शकते. आता एक साधा पॅटर्न सांगेल. इतिहासाचे मला पहिल्या 3 वर्षात मार्क नाही आले, पण आता मला इतिहासाचे 10 पैकी 8-9 मार्क येतात आणि माझा इतिहासाचा अभ्यास बऱ्यापैकी कमी आहे म्हणेल मी सध्याच्या घडीत. का, कारण की मी इतिहासाला जास्त रिव्हिजन देत नाही. पण मी देतो कशाला माहिती आहे का, आता सध्या ट्रेंड जो चालू आहे ना आयोगाचा, 4 टॉपिक आहेत. दलित चळवळ, महिला चळवळ, कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, ठीक आहे, आणि ब्राह्मणेतर चळवळ. 5 चळवळी केल्या की 6-7 प्रश्न झाले. ठीक आहे, घरी जाऊन पाहायचं. यावर्षी कामगार हितवर्धक सभेची स्थापना कधी झाली हा प्रश्न आला. पुढच्या वेळेस कामगार हितवर्धक सभेच्या स्थापनेत कोण सहभागी होते. त्याच्या पुढच्या वर्षी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याचे पहिले अध्यक्ष कोण होते. त्याच्यानंतर येऊ शकते याचे सचिव कोण होते, यांची स्थापना कधी झाली. हे जे 1901 पासूनच्या संस्था आहेत किंवा मी म्हणेल त्याच्या आधीपासूनच्या सर्व, ह्या सर्व संस्था पाठ करा ना. तुमची इतिहासाची मोजून हे जे मी 5 टॉपिक सांगितले, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, परत ब्राह्मणेतर चळवळ, परत आपली महिला चळवळ, मोजून 15 ते 20 महिला आहेत. तर 15-20 महिला केला. महिलावर दरवर्षी प्रश्न आहेत बरं का. 2 प्रश्न फिक्स असतात. इतिहासाच्या 10 पैकी 1 ते 2 प्रश्न महिलावर फिक्स आहे. महिला कोण आहे, पंडिता रमाबाई नारायण फिक्स आहेत, बॉस आहेत आपले याचे MPSCचे. दुसरं आपल्या महाराष्ट्रातल्या काही ते परदेशात गेलेल्या पहिल्या डॉक्टर, शिकून आलेल्या डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडे यांची मुलगी. ठीक आहे, नंतर ते रखमाबाई सावे. ठीक आहे, हे जे 10-12 महिला आहेत, ह्या महिलाबद्दल 2-2 स्टेटमेंट लिहून ठेवा ना एका पानावर. 3-3 स्टेटमेंट निघतात त्यांचे. जास्तीत जास्त 4 ते 5 स्टेटमेंट. जर तुम्ही एक झेरॉक्सचं पेज घेतलं, त्याला फोल्ड मारली आणि सर्व महिला जर लिहितो म्हटलं ना, ते 15 महिला, तर मागून पुढे एकाच पानात बसतात. पण पेपरमध्ये 100% प्रश्न आहे. मग जर तुमची इतिहासाची हे जे मी 5 चळवळी सांगितल्या, आता माझी स्वतःची या 5 चळवळींची ना एक मॅक्स टू मॅक्स एक 10-15 पानाची नोट्स आहे. याच्यातनी आणखी एक मी सांगेल एज्युकेशनचा टॉपिक. एज्युकेशनच्या टॉपिकवर प्रश्न बऱ्यापैकी येत आहेत आता. मग या 5-6 टॉपिकची 7-8 टॉपिकची एक 10 ते 15 पानाची नोट्स होते आपली. मग गाठाळ वाचणं शक्य आहे आपल्याला की 15 पानाची नोट्स वाचणं शक्य आहे आपली. 15 पानाची नोट्स तुम्ही परीक्षेतनी आतमध्ये जायच्या आधी 10 मिनिटात वाचून घेता. ठीक आहे, म्हणून हे तयार करा. ठीक आहे, हे झालं आपलं पेपरचं डिकोडिंग. आणखी मी जे सांगितलं तुम्हाला, तुमच्याकडे पेपरच्या कॉपीज असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखाद्या टीचरला भेटता तेव्हा तुमच्या मनात काय असते, भीती असते. ठीक आहे, म्हणजे बाबा सरले बोलू की नाही. दुसऱ्या वेळेस परत जेव्हा भेटता तेव्हा तुमची थोडीशी भीती कमी होते. तिसऱ्या वेळेस जेव्हा भेटता आणखी थोडीशी कमी होते. चौथ्या वेळेस जेव्हा भेटता तुम्ही त्या टीचरसोबत फॅमिलियर होतात, बॉन्डिंग जोडायला लागते. गोष्टी सरांनी सांगितलेल्या तुम्हाला समजतात, तुम्ही सांगितलेल्या सरांना समजतात, तुमचे प्रॉब्लेम सरांना समजतात, सरांनी दिलेले सोल्युशन तुमच्या लक्षात येतात. सेम तोच पॅटर्न इथं लागू होते. पेपर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पाहता तेव्हा पेपर अनोळखी वाटते.
दुसऱ्यांदा जेव्हा जाता पेपरजवळ तेव्हा थोडासा आपला वाटायला लागते. तिसऱ्यांदा जेव्हा जाता तेव्हा आणखी आपला वाटायला लागते. चौथ्यांदा जेव्हा जाता तेव्हा ते पेपर नाही वाटत, आपला मित्र वाटते. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेत जाता तेव्हा जेव्हा तुमच्या हाती पहिल्यांदा पेपर येते ना, तुम्हाला भीती नाही वाटत. का? कारण की ते पेपर तुम्ही वर्षभरापासून हँडल करता. ठीक आहे. कारण की जे मुलं रातदिवस अभ्यास करून राहिले, आता मी त्यातलाच आहे. मी 3 वर्ष एवढा अभ्यास केला, भयानक अभ्यास केला. म्हणजे लिटरली आम्ही पहिले चष्मे नव्हते आम्हाला, आता चष्मे लागलेत. ठीक आहे. आणि बरं लागले असे 0.25चे नाही आहे, -1.5 1.75 असे चष्मे आहेत. ठीक आहे. सो सांगण्याचा उद्देश काय की घेतलं पुस्तक केलं चालू, घेतलं पुस्तक केलं चालू असं नाही. पेपर पॅटर्न, प्रश्न आलेले आणि जे कॉपीज सांगितल्या पेपरच्या, मी पहिल्या 3 वर्ष पेपरच वाचले नाहीत. काय सांगू तुम्हाला, पहिले 3 वर्ष मी हेच समजत जाऊ की मी गणित बुद्धिमत्ता केलं नाही तरी पास होतो, कारण की माझा जीएस स्ट्रॉंग आहे. पेपरमध्ये गेल्यावर समजलं माझा जीएस किती स्ट्रॉंग आहे. पहिल्या परीक्षेत मला फक्त 34 मार्क होते. लिटरली सांगतो. मी विचार करतो पॉलिटिकल सायन्स तर आउट ऑफ प्रश्न येतात. पॉलिटिकल सायन्सला 15 पैकी मला पहिल्या 2-3 वर्षात 6, 7, 8 मार्क यायचे. रिझन एकच, पेपर पॅटर्न पाहिला नाही. जर कंबाईनच्या परीक्षेची तुम्ही तयारी करता, पॉलिटिकल सायन्सचं पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही आहे. काय वाचा लागते? स्टेट गव्हर्नमेंट. आज जर तुम्ही घरी गेले तर पेपर काढा, 15 पैकी 8 ते 9 प्रश्न स्टेट गव्हर्नमेंटवर आहेत. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मग स्टेट संदर्भातलं ज्युडिशरी स्टेटची, हायकोर्ट, परत स्टेट गव्हर्नमेंट, परत आपलं विधिमंडळ, इथं प्रश्न जास्त आहेत ना कंबाईनला. आणि घटना निर्मिती इथं फिक्स प्रश्न आहे. सरनामा इथं फिक्स प्रश्न आहे. फंडामेंटल्स आहे इथं फिक्स प्रश्न आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटवर कंबाईनच्या परीक्षेत 2 ते 3 प्रश्न येतात. आणि आपला दम ते सेंट्रल गव्हर्नमेंट वाचण्यातच खतम होते. आपण स्टेट गव्हर्नमेंट वाचत बी नाही. जेव्हा तुम्ही कोणतेही पुस्तक मी तर म्हणेल कंबाईनचं पुस्तक जर नवीन मार्केटमध्ये आलं ना तर स्टेट गव्हर्नमेंट आधी द्यायला पाहिजे ना कंबाईनसाठी, बरं का. कारण की होते काय, आपण लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतो, पहिले जे 15 चॅप्टर आहेत ना लक्ष्मीकांतचे, हे पूर्ण राज्यसेवा चॅप्टर आहेत. ठीक आहे. मग आपण काय करतो, पहिल्या पेजपासून वाचणं चालू करतो. जोपर्यंत आपण स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत जातो ना तोपर्यंत आपला इंटरेस्ट खतम होऊन जायचा सब्जेक्टमधला. ठीक आहे. मग आपण गिलोटीन मारतो लास्टला, वाचलेला असो नसो. गिलोटीन माहिती आहे ना, राज्यघटनेतलीच कॉन्सेप्ट आहे. ज्या म्हणजे संसदेमध्ये प्रस्ताव मांडला लागत असते, म्हणजे याचे मागण्यांचे, तर ज्यावर विचार वगैरे झाले नाही ते सुद्धा ते टाकून देतात लास्टला की बाबा हे याच्यावर बी विचार झाला, कंप्लीट करा हे, तर गिलोटीन मारून देतात लास्टला. तसं नाही करायचं. आपण काय करायचं, कंबाईनची तयारी करणार आहोत ना, तर सगळ्यात पहिले हे तर आपण सेंट्रल गव्हर्नमेंट सगळ्यांना वाचलं आहे. आता काय करायचं, स्टेट गव्हर्नमेंट चालू करायचं. स्टेट गव्हर्नमेंट चालू करताना पहिले पेपरमध्ये प्रश्न पाहायचे कुठे येऊ राहिले. पहिले कॉन्सेप्च्युअल प्रश्न होते, मुख्यमंत्र्यावर कॉन्सेप्च्युअल प्रश्न. आता कॉन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल प्रश्न येऊ राहिले. कॉन्सेप्च्युअल फॅक्च्युअल समजते. कॉन्सेप्च्युअल म्हणजे कॉन्सेप्टवाला, फॅक्च्युअल म्हणजे ज्यामध्ये कलम, तारखा, ठीक आहे, असे डॉट ऑन द पॉईंट प्रश्न जे राहतात गोष्टी त्या विचारल्या जातात. ठीक आहे. मग आता जर पास आला ना, 2023च्या पेपरबद्दल परत बोलतो. राज्यघटनेचे 5 ते 6 प्रश्न कलमावर आहेत. पूर्ण राज्यपाल वाचला पण राज्यपालाच्या नियुक्तीचं कलमच माहीत नाही, करायचं काय. तिकडून आल्यावर म्हणतं अरे यार माहीत होतं पण थोडंसं कन्फ्युजन झालं. तुला माहीत होतं तर आधीच अभ्यास करायचा ना त्या कलमांचा, ते कन्फ्युजन आधीच दूर करा ना. राज्यपालाचे 10-15 कलम पाठ असले पाहिजे, 153 पासूनचे. प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल, राज्याचे कार्यकारी अधिकार, राज्यपालाची नियुक्ती, राज्यपालाचा कार्यकाल, राज्यपालाची शपथ, राज्यपालाचे माफीदानाचे अधिकार, ठीक आहे, राज्यपालाचा वटहुकूम वाढण्याचा अधिकार माहीत पाहिजेत. रिक्वायरमेंट आहे ती. आता तर एवढ्या डीपमध्ये गेलं आयोग. हे जे 2023ला एक प्रश्न विचारला ना, त्यामध्ये काय विचारलं बाबा की कोणत्या कलमानुसार जेव्हा लोकसभेच्या सभापतीवर अविश्वास प्रस्ताव चालू असते, अविश्वास प्रस्ताव म्हटल्यापेक्षा त्यांना पदावरून काढण्याचा प्रस्ताव चालू असते, तेव्हा ते सभागृहात हजर राहून मतदान करू शकत नाहीत. आजपर्यंत हा प्रश्नच नाही आला परीक्षेत आणि कोणा प्रेडिक्टही नाही केला प्रश्न येईल म्हणून. ठीक आहे. मग मी काय केलं, मेन्सची तयारी करताना विधिमंडळ सगळे करून टाकले राज्यांचे. ठीक आहे. गट कची मेन्सची तयारी करताना गट कचा माझा 17 डिसेंबरचा जे पेपर झाला ना, मी सुद्धा हे पेपर ॲनालिसिस करूनच अभ्यास केला होता. तर माझे तिथे 149 मार्क आहेत. म्हणजे प्रश्न बरोबर आहेत, त्याचे डबल 298 मार्क होते. आणि माझ्या पाहणीतले जेवढी मुलं, मी आजपर्यंत 149 स्कोर ऐकला नाही आहे. ठीक आहे. म्हणजे मी हे नाही सांगत आहे माझा जास्त स्कोर आहे. ते का आला, कारण की मी पेपर ॲनालिसिस चांगले केले होते. ठीक आहे. म्हणून आपलं काम काय असलं पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंट करतो ना तर एक कलम पाठ पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटचा, तरच मार्क आहे. आणि जर हे होत असेल तर अभ्यास कंटिन्यू करा, नसेल होत तर बंद केलाच चालते. लिटरली सांगतो. कारण की साध्या म्हणजे जे डिंगडॉंग अभ्यास करतात ना त्याचं कामच नाही. पेपरमध्ये गेल्यावर घाम फुटते बरं, 1 तास कसा निघून गेला माहीत नाही पडत.
म्हणजे तुम्ही असं डोकं खाली घालता आणि डोकं जेव्हा वर काढतात 1 तास संपते, ठीक आहे. आणि मग शेवटी त्यातले 15 प्रश्न अटेम्प्ट बी नाही होत पेपरमधले, 80 प्रश्न अटेम्प्ट होतात आपले पेपरमध्ये. सध्याच्या घडीला जे हुशार मुलं आहेत, हुशार म्हटल्यापेक्षा जे सिलेक्ट होण्याच्या मार्गातले मुलं आहेत, ते मुलांचा अटेम्प्ट किती राहतो माहिती आहे का तुम्हाला? 96, 97, 98, 99, 100. मी स्वतः 96च्या खाली कधी अटेम्प्ट करत नाही. रिझन त्याच्या मागचं ते आहे, जर तुम्ही 80 प्रश्न अटेम्प्ट करून येत असाल, 20 सोडून दिले, तुमचा रिझल्ट 80 पैकीच लागणार आहे ना. 80 जर तुम्ही अटेम्प्ट केले, त्यातले जर तुमचे 30 प्रश्न चुकले, 50च बरोबर आले, 4 7 28, आणि ते वरून 7.25 तुमचे 50 पैकी मार्क मायनस उराले 7.50, 40-43 वर चालले. फायनल आन्सर कीमध्ये 1-2-3 प्रश्न रद्द होते, 2-3 प्रश्न बदलते, तुम्ही 30-35च्या जवळपास जाता. मग 4 वर्षापासून अभ्यास करून 35 मार्क घेणं आपल्याला असं वाटते की यार हो काय राहिलं माझ्यासोबत हे, ठीक आहे. म्हणून तेच सांगतोय, अटेम्प्ट मॅक्झिमम पाहिजे. पेपर कसंही येऊ, आता ते गेले दिवस पेपर भारी आला, अटेम्प्ट कमी करा, संपला विषय आता. कारण की सर्वजण अटेम्प्ट जास्त करत आहेत आणि उत्तर बरोबरही येत आहेत. त्याच्यामागे रिझन हे पेपर डिकोडिंग. मुलांनी पॅटर्नवर एवढं काम केलेलं आहे ना. प्रश्न मी सांगतो ना, आता माझे काही प्रश्न असे पाठ आहेत की मी सांगतो आता पुढच्या वेळेस जे प्रश्न येतील ना, तर त्या पेपरमधला प्रत्येक प्रश्न मला लगेच क्लिक होते, असा प्रश्न यावेळेस आला होता, असा प्रश्न यावेळेस आला होता. तुम्ही जर पाहाल 2021, 22, 23 या 3 वर्षात जे इतिहासाचे प्रश्न आहेत ना, सेम पेपर सेटरनं काढलेले आहेत. त्याच्या आधीचे प्रश्न जे होते ते सेम पेपर सेटरनं काढलेले होते. मग आता ज्यानं 21-22चे पेपर केलेले आहे ना, त्याला 23मध्ये 4 स्टेटमेंटचे प्रश्न आहेत सर इतिहासाचे. आत्तापर्यंत 4 स्टेटमेंटचे प्रश्न इतिहासाचे कंबाईन प्रिलिम्समध्ये आज लोक नाही आले, ठीक आहे. पण मी जेव्हा अभ्यास केला 22-21 ह्या 2 वर्षात, तेव्हा माझ्या लक्षात आलं की पेपर सेटर आता 4 स्टेटमेंटचे प्रश्न टाकायला लागला. सेम पॅटर्न 23मध्ये रिपीट झाला. तेच मी सांगितलं ना, अबक एवढ्या प्रश्नाचं उत्तर असते MPSCतनी. त्याच्यामागे रिझन तेच आहे, पेपर सेटर बी आळशी असतात. म्हणजे आळशी म्हणणं चुकीचं आहे, पण कसं माइंडसेट लक्षात घ्या. मी जर म्हटलं तुम्हाला की एक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा मी म्हटलं की गजानन पाटील सरांवर 4 स्टेटमेंटचा प्रश्न बनवा, ठीक आहे. तुम्ही काय करताल, पहिलं स्टेटमेंट बरोबर लिहितो आपण, दुसरं स्टेटमेंट बरोबर लिहितं, तिसऱ्या स्टेटमेंटपासून आपलं आता चुका करणं चालू होते खाली. आपण काय करतो, तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये चूक टाकतो, आपण 4थ्या स्टेटमेंटमध्ये चूक टाकतो. म्हणजे पॉसिबिलिटी बघा, मॅक्स टू मॅक्स जर तुम्ही पाहसाल ना, तर 70% 70 म्हटल्यापेक्षा 80 to 90% प्रश्नांचं पहिलं स्टेटमेंट बरोबर असते. 80 to 90% प्रश्न जर 4 स्टेटमेंटचा प्रश्न असला ना, तर तिथं पहिला आणि दुसरं स्टेटमेंट 80 to 90% बरोबर असते. त्याच्यावर तुम्ही जास्त विचार नाही करायचा, विचार करायचा खालच्या दोन्हीच्यावर. म्हणून काही जण सांगतात उलटा प्रश्न सोडून चालू करा, हो ना, लिटरली. म्हणजे जर तुमचं 4थ्या स्टेटमेंटमध्ये जर डायरेक्ट उत्तर सापडलं तुम्हाला, तर हे जर असलं की बाबा बघा, ओके हां, जर आता प्रश्न आहे 4 स्टेटमेंटचा राज्यपालावर, ठीक आहे. मग आता मी सांगतो, मी पर्सनली काय करत असतो पेपरमध्ये, राज्यपालावरचा प्रश्न आहे ना, मी सगळ्यात पहिले 35-30 कुठे दिसते का पाहतो 4 स्टेटमेंटमध्ये. जर मला कुठं 30 दिसलं ना त्या 4 स्टेटमेंटमध्ये, मग मी ते स्टेटमेंट वाचतो. राज्यपालपदी नियुक्त होण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेले पाहिजेत का, नाही पाहिजेत, 35 पाहिजेत, नक्की आहे ना, 35 की 30, हे बी कन्फ्युजन होते, ठीक आहे. तर मग 30 आहे ना चूक, मग मी लगेच ऑप्शनमध्ये जातो, हे चूक होतं, हे चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे, लगेच उत्तर सापडते. 4 स्टेटमेंट वाचायची गरज पडली मला नाही, मग तिथं माझा वेळ नाही वाचला का, मग जो वेळ वाचला ते मला मॅथ रिझनिंगला देतात, ते समजलं. सेम असे तुमचे स्वतःचे बनवा, की स्वतः काय काय बनवू शकतो आपण याच्यामध्ये, स्वतः काय इनोव्हेटिव्ह करू शकतो, आणि त्या हिशोबानं करा, ठीक आहे. किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, याच्यावर 4 स्टेटमेंटचा प्रश्न आहे. मी सगळ्यात पहिले ऑप्शनमध्ये पाहतो वर्ष कोणतं दिसते का, ठीक आहे. आणि ते काही असं वाचायची गरज नसते आपल्याला, नजर टाकली कॅमेरासारखी की ते वर्ष सापडते आपल्याला. जिथं मी 17 दिसेल, 15 दिसेल, 31 दिसेल, 30 दिसेल, ते ऑप्शन शोधेल आधी. मग मी स्टेटमेंट वाचेल की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1923ला झाली का नाही, 1920ला झालेली आहे, स्टेटमेंट चूक, मग मी खाली जाईल, ठीक आहे. म्हणजे समजलं का, पेपर्स वाचतानाही टाईम कसा आपल्याला उरला पाहिजे, जेणेकरून आपण मॅथ रिझनिंग अटेम्प्ट करू शकलो पाहिजे जास्तीत जास्त, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही गोष्ट सांगितली मी. नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती त्या आपल्या अहवालांचे सगळे प्रश्न वाचायची गरज नसते, हे सुद्धा सांगितलं, ठीक आहे. ह्या गोष्टी समजल्या. आणि म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पेपर वर्क करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला. पेपर वर्क करणं म्हणजे निवड त्या पेपरमध्ये माहिती लिहिणं नाही आहे, ठीक आहे. पेपरचा एकूण शब्द ओळखणं आहे पेपर वर्क, ठीक आहे, लक्षात राहील. आणखी इंग्लिशच्या बाबतीत तर एवढं डेंजर काम आहे, इंग्लिश ग्रामर आयोग एवढा उल्लू बनवते की लक्षात असलं पाहिजे की बाबा इजच्या समोर काय काय येऊ शकते. कधी कधी आयोग काय करू टाकते की इजच्या समोर दुसरंच कोणत्यातरी शब्दात जात देते. म्हणजे
इंग्लिशमध्ये बरेच आता तुम्ही जेव्हा इंग्लिशचा अभ्यास कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. काही काही ऑप्शनमधले जे असतात ना पेपरमधले, त्या ऑप्शन एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट होते, तिथंच कट होतात ते. आता राज्यसेवाचा जर पेपर पाहिला असेल 2023चा, त्याच्यावर एक सम्येत शिखरजीवर प्रश्न होता की 4 स्टेटमेंट होते. पहिलं स्टेटमेंट होतं सम्येत शिखरजी हे झारखंडमधील एक प्रार्थना स्थळ आहे. दुसरं स्टेटमेंट होतं सम्येत शिखरजी हे जैन धर्माचं प्रार्थना स्थळ आहे. 2 स्टेटमेंट. तिसरं स्टेटमेंट होतं सम्येत शिखरजी हे राजस्थानमधील एक स्थळ आहे. चौथं स्टेटमेंट होतं सम्येत शिखरजी हे बौद्ध धर्माचं स्थळ आहे. 4 स्टेटमेंट टाकले. आता बघा, जर झारखंडमध्ये असलं तर राजस्थानमध्ये होऊ शकते का? 2 स्टेटमेंटने एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट केलं. खाली ऑप्शनमध्ये जायचं, ज्या ज्या जागेवर अ ब सोबत दिलेले आहेत ना ते ऑप्शन आधी काढून टाकायचे. अ ब क वरीलपैकी सर्व हे जिथं आहेत ते आधी काढून टाकले. आता तुमचे 2 ऑप्शन कटले, राहिले वरचे 2. आता मी हा असा सोडवला होता प्रश्न, राहिले 2. आता एक गोष्ट तर कन्फर्म आहे, सम्येत शिखरजी एका कोणत्या तरी धर्माचं स्थळ आहे, हे एका कोणत्या तरी ठिकाणी आहे. मग परत ऑप्शनमध्ये जायचं आणि लक्षात घ्यायचं जिथं ते, मग आता ब आणि ड वाला, म्हणजे पहिलं अ व क सांगितलं तुम्हाला, आता ब आणि ड तेच सुद्धा कुठं आहे, म्हणजे जैन धर्माचा आहे, बौद्ध धर्माचा आहे, सोबत कुठं दिलेलं आहे ब व क, ब व ड, ते काढून टाकायचं, लगेच उत्तर सापडते. ठीक आहे. फक्त जर अ असेल ऑप्शनमध्ये, फक्त म्हणजे 4 स्टेटमेंट दिले सम्येत शिखरजी संदर्भात हे सांगितले मी, आणि फक्त अ दिलं, मग फक्त अला काय म्हटलं मी, सम्येत शिखरजी झारखंडमध्ये आहे. ठीक आहे. पण याच्या समोर एक विचार करा आणखी, की हे कोणत्या तरी धर्माचं स्थळ सुद्धा आहे म्हणूनच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि ऑप्शनचा सेन्स बघा, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 2 जागेवर दिलेलं आहे ते. म्हणून काय करायचं, फक्त उत्तर निवडायचंच नाही. एक धर्म आणि एक जागा हे 2 गोष्टी कन्फर्म असल्या पाहिजे आपल्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपला जे पर्याय निवडलेला असेल ना तो वरीलपैकी सर्व नसणार आहे, अ ब क नसणार आहे, नाही ब क ड नसणार आहे. आपला जो पर्याय असणार आहे तो अ व ब, अ व क असा काहीतरी असेल. लक्षात आलं? म्हणजे एकमेकाला स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्ट सुद्धा करतात, तर ते कॉन्ट्रॅडिक्शन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ह्या बेसवर सुद्धा तुम्ही परीक्षेत 3 ते 4 प्रश्न सोडवता. पास होणाऱ्यात नाही आणि पास न होणाऱ्यात जास्त फरक नाही आहे. मिनिमम फरक 0.25 असू शकतो, मॅक्झिमम किती राहते मग. ठीक आहे. मग हे जे मुलं जे जातात ना 50च्या वर, 50-55च्या वर जाणारे मुलं जास्त अभ्यास नसतात. 50-55च्या वर जाणारी मुलं हे टेक्निकल वर्क केलेले असतात. ठीक आहे. मग हे टेक्निकल वर्क करायचं नाही तर प्रिलिम्स पास होणं विसरून जा. कारण की आपण विचार करतो PSI तरी पास झालं पाहिजे. हे जे टेक्निकल काम करणारे मुलं जे असतात ना हे विचार करते मला 65+ कसे येतील, मला 70च्या जवळपास कसे येतील. आमचं माइंडसेट हेच असते. आम्हाला प्रिलिम्सचं टेन्शनच नाही. आम्हाला प्रिलिम्सला उद्याही जरी बसलो, आता ओव्हर कॉन्फिडन्स नाही सांगत आहे, पण एक जस्ट सांगतोय की तेवढा अभ्यास झाला, उद्या जरी बसलो ना तर प्रिलिम्सचे आम्हाला तशी 55+ मार्क येतात. 5, 55, 52, 53, 55 असे मार्क येतात. आम्हाला दम लावावं लागते 60पर्यंत जाण्यासाठी. कारण की 55च्या वर एक एक प्रश्न घेणं म्हणजे ते काय म्हणते समुद्रातून मोती काढल्यासारखं आहे. ठीक आहे. सो पेपर पॅटर्नवर काम करा, तुमचे 10 मार्क आरामात वाढतात. 10 मार्क वाढले म्हणजे जो विद्यार्थी आज 45वर आहे तो 55वर जाणार आहे. लक्षात येईल. सो हे काम, काही क्वेश्चन्स जर असतील तुमचे तर विचारू शकता तुम्ही. थोडं बोरिंग झालं असेल पण नवीन गोष्टी तुम्ही शिकल्या असतील. ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी केल्याशिवाय पास होणं खूप कठीण आहे. मी स्वतः 3 वर्ष घातले आहेत. ठीक आहे. सुरुवातीला 3 वर्ष मला समजलंच नाही. मी पहिले विचार करायचो राज्यघटने आपल्या गणितात 4-5 मार्क्स भेटले तरी मी पास होतो. मला गणितात कधीच 4-5 मार्क भेटले नाहीत पहिल्या 3 वर्षात. नंतर मग गणितात मार्क येणं चालू केले, इतिहास दुर्लक्षित झाला. म्हटलं इतिहासात काय आपल्याला 7-8 मार्क जरी आले तरी पास होतो आपण, पण इतिहासात कधीच 7-8 मार्क नाही आलेत. म्हटलं ठीक आहे. मग आता यावेळेस काय केलं, 22पासून गणित बी केलं, इतिहास बी केलं, पेपर वर्क बी केलं. जास्तीत जास्त मी 22मध्ये पेपर वर्कच केलं. तर पेपर वर्क केल्यानंतर माझे 74 प्रश्न बरोबर होते याच्यामध्ये कंबाईनमध्ये 2022च्या, आणि काहीतरी चुकले होते. मायनस करून मी 71-72 राहिलो होतो. ठीक आहे. माझ्यासोबतचे आम्ही जेवढे पेपर वर्क करणार आहे सगळे आमचे 68, 69, 70, 71 अशा याच्यावर होते. एक आपले अनंत भाऊ बी होते, त्यामध्ये 68 मार्क होते त्यांना बी. का? फक्त पेपर याच्या भरोशावर. करंट अफेअरचा एक मुद्दा आणखी सांगतो तुम्हाला. करंट अफेअर करताना आपल्याकडे इयरबुक आहे. आपण इयरबुक पाठ करतो, आपण पुरस्कार पाठ करतो. ठीक आहे. आणि पेपरमध्ये त्या पुरस्काराचाच माती घेऊन येतो. पेपरमधला पुरस्काराचाच प्रश्न चुकून येतो आपण. का? कन्फ्युजन झालं. एक गोष्ट माइंडमध्ये क्लिअर आहे, ज्या गोष्टी पेपरमध्ये 100% नाहीत ना, आता पुरस्कार आहेत 100% माहीत आहे तुम्हाला, 2 प्रश्न येतात. मग पुरस्कार स्थापना कधी झाली, कोण देते, याच्या आधीचा कोणाला दिला, याच्या नंतरचा कोणाला भेटला, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे पुरस्कारामध्ये. म्हणजे पुरस्कार करताना काय करायचं, ते पुरस्कार फाडूनच घ्यायचे पुस्तकातले, त्याला इतकं डिटेल करायचं
साहित्य अकॅडमीचा पुरस्कार आहे ना, तुम्हाला सर्व माहीत पाहिजे. साहित्य अकॅडमीची स्थापना कधी झाली, साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष कोण आहे, साहित्य अकॅडमी किती भाषेत पुरस्कार देते, साहित्य अकॅडमीचा पहिला पुरस्कार कोणाला भेटला, साहित्य अकॅडमीचे मराठीचे 2023 जेव्हा तुम्ही 24 जेव्हा परीक्षा असाल तर 23ला कोणाला भेटले, 24ला कोणाला भेटले. इथं 100% प्रश्न आहे. ठीक आहे. मग 100% प्रश्न तुमचा खिशात घेऊनच जायचा की नाही, पेपरमध्ये गेल्याबरोबर ते प्रश्न शोधतो, टिक करून येतो उत्तर. नंतर आपले नोबेल प्राईजवर 100% प्रश्न येतात. नोबेल प्राईजचे नाव एवढे खतरनाक असतात ते पाठवत नाहीत. काहीतरी ट्रिक लावा, त्याला ट्रिकला त्या सब्जेक्टसोबत जोडा, पाठ करा ना. कारण की जर तुम्ही 10 नावं पाठ केले तर पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न 100% येतो. ठीक आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही पुरस्कार जरी केले ना व्यवस्थित, तुमचे 2 प्रश्न खिशात असतात. गेल्या ते टिक करायचे फक्त, हे 2 प्रश्न फिक्स आहेत आपले. नियुक्त्या, एखाद्या जर महिलेची नियुक्ती पहिल्यांदा एखाद्या संस्थेच्या ठिकाणी झाली, 100% प्रश्न आहे. ठीक आहे. मग काय करायचं, झेरॉक्सचं पेज घ्यायचं, त्याला एक मार्जिन सोडायची, इकडून महिला नियुक्त्या, इकडून जेंट्स नियुक्त्या. ठीक आहे. मग जेवढ्या महिला नियुक्त्या झाल्या, काही आयोग नियुक्त्यामध्ये जास्त मल्टी स्टेटमेंट चाललाच नाही. आता डायरेक्ट विचारते, सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, किंवा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, वास्तव आपण नाही पण झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी खालीपैकी कोणाची नियुक्ती झाली, असा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. आत्ता एक विचारला, परत दीपक मोहंतीवर प्रश्न विचारला होता की बाबा PFRDAच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली. स्टेट प्लेन प्रश्न आहेत. मग आपलं काम काय असलं पाहिजे, 2022-23 मध्ये ज्या काही नियुक्त झाल्या, इकडून महिला, इकडून पुरुष, याच्या अध्यक्षपदी हे, याच्या अध्यक्षपदी हे, याच्या अध्यक्षपदी हे. पेपरला जायच्या आधी हे पेज 2-3 वेळा रिव्हिजन करायचं. पेपरमध्ये 100% प्रश्न असतात. हे 2 प्रश्न, पुरस्काराचे 2 प्रश्न, करंट अफेअरचे 4 प्रश्न तुमच्या खिशात. स्पोर्टवर प्रश्न असतात. मग स्पोर्टवर प्रश्न कोणते येतात, बॅलन डी ओर कोण जिंकला, स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर कोण आहे, ॲथलीट पुरस्कार कोणाला भेटला, जे गव्हर्नमेंट राज्य शासना आपलं छत्रपती क्रीडा पुरस्कार असतात राज्य शासनाचे, ते पुरस्कार कोणाला भेटले, आपल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ध्यानचंद आता जर नाव ध्यानचंद झालं तर ध्यानचंद पुरस्कार कोणाला भेटले हे. मग हे जर स्पोर्ट्सचे पुरस्कार करून गेले, स्पोर्ट्स संदर्भात तुम्ही बाबी जर करून गेल्या, एक प्रश्न फिक्स आहे. करंट अफेअरचा 1 मार्क आणखी वाढला. म्हणजे तुमच्या करंट अफेअरचे 15 प्रश्न जे येतात ना, त्यातले 8 ते 10 प्रश्न तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता पेपरमध्ये. फक्त तुम्हाला घेऊन जाता आले पाहिजे. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणजे करंट अफेअरचा अभ्यास करताना सुद्धा जुने प्रश्न पहा कसे विचारले. साधं एक लॉजिक सांगतो, ॲनालॉजी सांगतो जुन्या पेपरची, आणि मग थांबतो. तर 2018ला एक प्रश्न विचारला होता, अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला भेटला, राज्य शासनाचा. 2022 की 21ला प्रश्न विचारला होता, आपला विदा सावरकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला भेटला. पुरस्कार बघा, नाव ऑड आहेत. ठीक आहे. 3रा पुरस्कार 2020 की 22ला परत विचारला, मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला भेटला. आता हे जे 3ही पुरस्कार आहेत ना, हा पुरस्कार दिले जातात महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाकडून. आणि आणखी एक आहे श्री पु भागवत पुरस्कार. हे 4 पुरस्कार एकाच दिवशी जाहीर केले जातात महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागामार्फत. 4ही पुरस्कार एकाच दिवशी जाहीर केले जातात, एका संस्थेला, एका माणसाला. असे 2 पुरस्कार प्रत्येक श्रेणीमध्ये. अशोक केळकर भाषा अभ्यासक जर म्हटलं तर एका व्यक्तीला भेटतो, एका संस्थेला भेटतो. श्रीपू भागवत म्हटलं तर हा फक्त संस्थेला भेटतो. जर आपला मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जर म्हटला, एका संस्थेला भेटतो, एका माणसाला भेटतो. ठीक आहे. मग हे 4 पुरस्कार पाठ करायचे. हिंट दिलेली आहे आयोगानं आपल्याला. आम्ही 2018ला इथं प्रश्न विचारला होता, आम्ही कधी प्रश्न विचारू शकतो आणि त्याने विचारलेत. ठीक आहे. मग हे तुमचं पाठ पाहिजे. आता सध्या जर ट्रेंड पाहाल तुम्ही तर छोटे छोटे पुरस्कार विचारणं जास्त चालू केलेत. मग काय करायचं, एक पेज घ्यायचं आणि जे छोटे पुरस्कार आहेत, आता जे नवीन सिम्प्लिफाईडचं बुक आलं ना, त्यांनी त्या पुरस्काराच्या शेवटीच ते एका लाईननं सर्व पाठ करून दिलेत. म्हणजे एका लाईननं काढून दिलेले आहेत सर्व पुरस्कार. आपलं काम काय, बिलकुल पहिल्यापासून स्टार्ट करायचं, शेवटवर थांबायचं डायरेक्ट. ठीक आहे. पूर्ण 5-6 वेळा वाचले की ऑटोमॅटिक लक्षात राहतात तुमचे. ठीक आहे. काहीतरी ट्रिक्स बनवायच्या. ठीक आहे. सो हे झालं तुमचं करंट अफेअरचं. करंट अफेअरचा अभ्यास एकदम फास्ट नाही करायला लागत आपल्याला. ठीक आहे. करंट अफेअरचा अभ्यास करताना मोजका करायचा, पण सिलेक्टेड. त्याच्यात पेपर पाहून करायचा. जर तुम्ही अवकाश व तंत्रज्ञान घेतला 1 पॉईंट, फिक्स प्रश्न आहे, मग करून घ्यायचं. ठीक आहे. आपण काय करतो, युद्ध नौकेवर कुठं प्रश्न येईल, आयोग येडा आहे, युद्ध नौकेवर प्रश्न टाकते ना. कारण की तुम्ही जर पाहसाल तर 4 स्टेटमेंटचे प्रश्न आहे युद्ध नौकेवर. मग आपलं काय काम आहे, जुने जर प्रश्न पाहिले युद्ध नौकेवर कसे आले, 2 जागेवर चूक करते आयोग युद्ध नौकेत. एक, ही डिझेल पाणबुडी आहे. दुसरा, ही इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडी आहे. तिसरं, ही पेट्रोलवर चालणारी पाणबुडी आहे. ह्या 3 पैकी एक स्टेटमेंट चूक करू शकते आयोग. मग आपलं काम काय, जेव्हा आपण समजा INS कलवरी ही युद्ध नौका लॉन्च झाली, तर मग पाहून घ्यायचं ही डिझेल पाणबुडी एक कोणती पाणबुडी आहे, बस तेवढंच वाचायचं. दुसरी गोष्ट, आयोग आणखी एका जागेवर चूक करते, ही पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेली आहे,
ही पूर्णतः विदेशी तंत्रज्ञानानं तयार केलेली आहे किंवा ही तयार करण्यासाठी पूर्ण तंत्रज्ञान आपल्याला फ्रान्सनं पुरवलेलं आहे. मग हे चेक करायचं की बाबा नेमकं केली कोणा तयार. वाचताना एवढंच वाचत आहे पानपुडीमध्ये, ठीक आहे, लक्षात राहील. दुसरी आणखी एक गोष्ट, पानपुडीमध्ये काय चेंज करू शकतात आपल्या हिशोबानं, आयोगाचे पेपर पाहून की आयोगानं याच्या आधी कुठं कुठं चुका केल्या. आता एक विचारलं होतं की बाबा एक पानपुडी दिली आणि ही पानपुडी कोण डिझाईन केली असा प्रश्न विचारला होता. आता मी पाहिलेले होते जुने प्रश्न, ठीक आहे. जुन्या प्रश्नात एकदा आयोगानं स्टेटमेंट विचारलेलं आहे की ही पानपुडी या संस्थेनं तयार केलेली आहे. तेव्हापासून मी लक्षात ठेवलं की आपल्याला जी संस्था तयार करते ना त्याच्यावर मी प्रश्न विचारते. आत्ता जे 17 डिसेंबरला प्रश्न झाला तर हाच प्रश्न होता की एक मार्मागो की कोणती तरी पानपुडी दिली आणि ही पानपुडी कोणी डिझाईन केली असा प्रश्न होता. ऑप्शनमध्ये DRDO होतं. बऱ्यापैकी मुलांनी DRDO लिहिलं. मी RSDO लिहून आलो कारण की मी वाचलं होतं RSDO आहे ते. तर RSDOने पानपुडी डिझाईन केली होती ती, चौथा ऑप्शन, ठीक आहे. मग लक्षात असलं पाहिजे आपलं की हे असंही पेपरमध्ये येते. मग करंट अफेअर्सचा अभ्यास करताना आधी प्रश्न कसे आलेत, आधी प्रश्न विचारताना कोणत्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट हायलाईट केली, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रश्न आहे ना, समजा एखाद्या व्यक्ती निधन पावला तर त्या निधन पावलेल्या व्यक्तीवर 4 स्टेटमेंट असे काढून ठेवायचे आपण की जर याच्यावर प्रश्न आला तर ऑप्शनमध्ये या 4 पैकी एक स्टेटमेंट तर असलंच पाहिजे, ठीक आहे. तर मग काय करायचं, एखादा व्यक्ती निधन पावला, जर साहित्यिक असेल तर त्याचं कोणतं साहित्य असं आहे ज्याला साहित्य अकॅडमी भेटला, कोणतं साहित्य असं आहे ज्याला नोबेल आपला ज्ञानपीठ भेटला, किंवा कोणतं साहित्य असं आहे ज्याला एखादा मोठा पुरस्कार भेटला. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती होता कुठल्या कोणत्या ठिकाणचा ते गाव त्याचं पाठ पाहिजे. तिसरी गोष्ट, जर या व्यक्तीने एखादी संस्था स्थापन केली तर ती संस्था पाठ पाहिजे. बाकी त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही पाहिजे आपल्याला, ठीक आहे. किंवा एखादा जर हायलायटेड पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची होती आणि ती वारली आणि ती अशा असामान्य आजारानं वारली, ठीक आहे, असामान्य आजारानं त्यांची डेथ झाली, तर आयोग काय करते, त्या व्यक्तीवर प्रश्न नाही विचारत, त्या डेथवर त्या आजारावर प्रश्न विचारते. ग्रुप B 2021ची मेन्स, तिथं प्रश्न त्यावेळेस बप्पी लहरी यांचं निधन झालं होतं. बप्पी लहरी म्हणजे ते सोना पर्सनॅलिटी, ठीक आहे. तर ती पर्सनॅलिटी एकदम फेमस होती, ठीक आहे. त्यांचं निधन झालं होतं स्लिपिंग ॲपनिया या रोगानं, ठीक आहे. आयोगानं तेच प्रश्न विचारला. नुकतेच बप्पी लहरी यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांचं निधन खालीलपैकी कोणत्या आजारानं झालं. लोकांना सर्व बप्पी लहरी पाठ केला पण त्याचा आजारच पाठ नव्हता केला, चुकलो तिथं आपण, ठीक आहे. आणखी आयोग काय करू आला, आणखी विचारते बॅलॉन डीओर पुरस्कार हा ॲलेक्सिया प्युटेलस यांना भेटला. आपली मानसिकता बी तेवढीच असते, ॲलेक्सिया प्युटेलस पाठ करतो आपण. आयोग त्याच्या 1 स्टेप पुढे जाऊन प्रश्न विचारू राहिला. आता आयोग काय करते, ही कोणत्या देशाची आहे, देश झाला, ही कोणत्या क्लबकडून खेळते. 2-3 वेळा विचारलं क्लब. 2018च्या पेपरमध्ये विचारलं होतं की रॉजर फेडरर याला काहीतरी ग्रँड स्लॅम भेटला होता, तर त्यांचे किती ग्रँड स्लॅम झाले असा प्रश्न होता तो. नंतर प्रश्न विचारला की रॉजर फेडरर हा नाही, नंतर प्रश्न विचारला, एक खेळाडूचं नाव दिलं आणि त्याच्या बद्दल विचारलं की हा कोणत्या क्लबकडून खेळतो. आत्ता प्रश्न विचारला 2023च्या प्रिलिम्समध्ये सर्वात जास्त ग्रँड स्लॅम कोणाला भेटले. मग ते लक्षात असलं पाहिजे की बाबा प्रश्नाची ॲनॉलॉजी कशी होऊ राहिली. या परीक्षेत करंटचा असा प्रश्न विचारला, या परीक्षेत असा विचारला, या परीक्षेत असा विचारला, आताच्या परीक्षेत येणारी या बेसवर असा प्रश्न येऊ शकते. वाचतानाच आपल्याला क्लिक कसलं पाहिजे, इतिहासाचा इथं प्रश्न असा आला, इथं असा आला, आता इथं असा आला, आता इथं काय येऊ शकते, हे तुमचं आधीच प्रेडिक्ट असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही 55+ जाल. 55च्या खाली आले तर तुम्ही PSIला पास होता. PSIचं ज्याचं टार्गेट आहे ते तर PSI करेल, पण ज्याचं टार्गेट नाही आहे ते PSI कसा करणार आहे, ठीक आहे ना. किंवा मग तुम्ही जर PSI टार्गेट असेल, तुम्ही जर साधा अभ्यास करसाल, आपण जर साधा अभ्यास करू तर आपण 34-35 मार्कावर येऊ, आपण कोणतीच प्रिलिम्स पास नाही होत. म्हणून टार्गेट काय ठेवायचं, 60+ मार्क, ठीक आहे. मग ते कसे आणायचे, पेपर डिकोडिंग, बेस बुक, बुक लिस्ट, ठीक आहे. पेपरमधले फ्लॉज ओळखायचे, कुठं कुठं फ्लॉज आहेत, कुठं कुठं चूक आहेत. मी जे सांगितले पॅटर्न ओळखायचे, पॅटर्न कसा आहे पेपर सेटरचा. आणखी एक साधा प्रश्न, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी जर म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे किती, असा एक प्रश्न लागला, किंवा मी असं म्हणतो की या रूममध्ये समजा 20 जण बसलेले आहेत. मी जर म्हटलं तुम्हाला या रूमवर 20 जण बसलेले, याच्यावर एक प्रश्न बनवा, तुम्ही काय करसाल, या रूममध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती. तुम्हाला माहिती आहे 20 जण आहेत बसलेले, तुम्ही काय करता, 18, 20, 19, आणखी एखादा ऑप्शन खालचा वरचा टाकता, 25, 4 ऑप्शन टाकले. तुम्ही ऑप्शन टाकताना काय करता माहिती आहे का, तो जो 20 आहे ना त्याच्या खालचा वरचा एखादा आकडा घेता आणि खालचा एखादा आकडा घेता. सेम करतो आपण.
आपण साधा प्रश्न काढायचा असला ना तर आपण एखादा आकडा वरचा घेतो, एखादा आकडा खालचा घेतो. आता आपल्याला समजा पेपरमध्ये माहीत नाही आहे, असा जर प्रश्न विचारला की एक प्रश्न होता 2021ला विचारला, अवनी चतुर्वेदी याची नियुक्ती कधी झाली होती एअरफोर्समध्ये. मी तेव्हा हा प्रश्न असा सोडवला होता. म्हटलं पेपर सेटरनं 17, 18, 19, 20 असं काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे पेपर सेटरनं काय केलं, ज्या वर्षी नियुक्ती झाली तो ऑप्शन मधात ठेवला, नंतर 2 ऑप्शन टाकले. मी काय केलं, सर्वात आधीचा ऑप्शन सर्वात नंतरचा ऑप्शन, म्हणजे 2019 आणि 2016 की 17 काहीतरी होतं ते ऑप्शन आधी काढून टाकले. राहिले 2 ऑप्शन, त्या 2 पैकी एक निवडला होता मी. माझा प्रश्न बरोबर आला. सेम तेच करायचं, सर्वात मोठा सर्वात लहान काढून टाकायचे. ही गोष्ट हे 100% लागू आहे का? नाही, पण माहीत नाही आहे, अटेम्प्ट तर करायचं आहे, तेव्हा ही गोष्ट करायची. सर्वात लहान सर्वात मोठा काढून टाका, राहिले 2 त्यातलं एक उत्तर निवडा. 5 प्रश्न बरोबर आला तर 1 मार्क भेटेल, गेला 0.25 भेटेल. ठीक आहे, आला तर 4 पट भेटू राहिले, गेला तर 1च पट चालला ना. मग सोडवायला रिस्क घ्यायला पुरते. रिस्क घ्या, रिस्क घेतली की मार्क येतात. ठीक आहे, म्हणजे रिस्क एवढी घ्यायची की बिलकुल म्हणजे असं बी नाही की ब्लाइंडली घ्यायची. हे लॉजिक लावायचे, पेपर पॅटर्न माहीत असले तेव्हा रिस्क तुमची फायद्याची ठरते. जर तुम्हाला पॅटर्नच माहीत नसले तर मग रिस्क अंदाजी गोळ्या मारून काही फायदा नाही. प्रश्नाचं उत्तर टिक करताना एक गोष्ट नेहमी असलं तुमच्या माइंडमध्ये असली पाहिजे की मी हे जे प्रश्नाचं उत्तर टिक करून राहिलो, हे उत्तर टिक करताना माझ्यासाठी माझ्याजवळ एक तरी गोष्ट आहे का की या गोष्टीच्या भरोश्यावर मी या प्रश्नाचं उत्तर टिक करतोय. मग ती गोष्ट भली कितीही पागल असू द्या, तुमचा विचार कोणती म्हणजे मी जे सांगितलं लहाना मोठा ही गोष्ट सामान्यपणे ॲक्सेप्टेबल आहे का? नाही, पण मी भरोसा ठेवतो ना त्याच्यावर, माझ्याकडे ही गोष्ट आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून मी ते प्रश्नाचं उत्तर निवडतो. ब्लाइंडली गोडी नाही मारायची. मग पहिलं नसते 4थं मारतो असं नाही, किंवा 3रं मारतो असं बी नाही, ब्लाइंडली नाही. काहीतरी ऑप्शन पाहिजे, काहीतरी तुमच्याकडे लॉजिक असलं पाहिजे प्रश्नाचं उत्तर सोडवताना. घरी येऊन सर्वाला उत्तर येतात, म्हणून ते स्पर्धा परीक्षेची डेफिनेशन असते की दिलेल्या वेळात, दिलेल्या काळात, दिलेले प्रश्न कमीत कमी वेळात सोडवणं म्हणजे स्पर्धा परीक्षा. घरी येऊन तुम्हाला मॅथ रिजनिंगचे 15 पैकी 15 प्रश्न येतात, त्याला काहीच महत्त्व नाही, तुम्ही किती हुशारा ते घरी. पेपरमध्ये 15 पैकी तुम्ही किती काढता ह्याला महत्त्वाचं आहे. 15 पैकी तुमचे 8 ते 10 प्रश्न मॅथ रिजनिंग बरोबर पाहिजे, अदरवाईज तुम्ही फेल होता. साधं लॉजिक आहे. तुम्ही जर 15 प्रश्न मॅथ रिजनिंगचे सोडवलेच नाही, 85 पैकी रिझल्ट लागणार आहे तुमचा. एवढं हुशार नसतो आपण की 85 पैकी आपले 70 प्रश्न बरोबर येतील. 25 प्रश्न चुकणार आहेत आपले, ऑब्वियस आहे ते, मग आपला स्कोर खाली येते ना. ठीक आहे, म्हणून मॅथ रिजनिंगसुद्धा मॅक्झिमम अटेम्प्ट पाहिजे. मॅथ रिजनिंग करताना सुद्धा तेच जुने प्रश्नाचे पॅटर्न पाहायचे आणि त्या हिशोबाने अभ्यास करायचा. साधं थांबतो मी, बऱ्यापैकी सांगितलं. एखाद्या वेळेस आणखी एखादं फॉर्मल सेशन घेऊ. थँक्यू.